आता आणखीनही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। बच्चू कडूंनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये विलीन होत जिवंत समाधी घेतली। सामना अग्रलेखातून टीका। परिषदेच्या पायरीवरून कडू महाराज राजकीय वैकुंठ प्राप्तीला निघाले। सामनातून बच्चू कडूंवर हल्लाबोल। धनुष्यबाणातून प्रहार होणार, त्यामुळे प्रहार कायम राहणार। तर शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश हा मजबुरीचा निर्णय नाही, तर परिस्थितीनुसार निर्णय घेतलाय। संजय राऊतांच्या टीकेनंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। देशात आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर यापुढे तुमच्या मोबाईलवर सायरन वाजणार। आपत्कालीन सायरन वाजवण्याची आज देशभरातील सर्व मोबाईलवर ट्रायल संपन्न। नाशिकच्या टीसीएस मधील धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणामध्ये 4 आरोपींना कोर्टाकडून 4 दिवसांची पोलीस कोठडी। तौसिफ अत्तार, दानिश शेख, शाहरुख कुरेशी, रजा मेमनच्या कोठडीमध्ये वाढ। टीसीएस प्रकरणातील निदा खानची अंतरिम जामीन अर्ज फेटाळला। नाशिक रोड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय। एसआयटीकडून निदा खानच्या अटकेसाठी हालचालींना वेग। पोलीस कोठडी नाकारत भोंदू भोसलेसह दोघांना न्यायालयीन कोठडी। भोंदू बाबा मनोहर भोसलेला माढा न्यायालयाकडून दिलासा। भोंदू भोसलेसह दोघांवर संघटित गुन्हेगारीचे कलम वाढवले। किरीट सोमय्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या विरोधात तक्रार दाखल करणार। 87,347 घुसखोरांना बोगस जन्म प्रमाणपत्र दिल्याचा सोमय्यांचा आरोप। तक्रार दाखल करण्यासाठी सोमय्या आझाद मैदान पोलीस ठाण्यामध्ये दाखल। जनगणना 2027 मोहिमेच्या पहिल्या टप्प्यामध्ये स्वगणना। राज ठाकरेंकडून स्वगणना करून डिजिटल पद्धतीने जनगणनेसाठी नोंद। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी जमिनीमध्ये पेरलेल्या आयडी बॉम्बचा स्फोटामध्ये 3 जवान शहीद, 1 जण जखमी। कांकेर नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर घडली घटना। स्फोटामुळे जमिनीमध्ये जवळपास 5 ते 6 फूट खड्डा पडला।